महाराष्ट्र क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। नवापूर तालुक्यातील कोंडाईबारी घाटामध्ये विचित्र अपघात झालाय। 4 ट्रकांचा व 1 बस असे 5 वाहनांचा भीषण अपघात झालेला आहे। यामध्ये ट्रक चालक केबिनमध्ये अडकले असून गुजरात राज्यातील सुरत अमळनेर बसमधील 8 ते 10 प्रवासी जखमी झालेत। जखमींना उपचारासाठी विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात रुग्णवाहिकेतून दाखल करण्यात आलंय। कोंडाईबारी घाटात अपघाताची मालिका सतत घडत असल्यानं ठोस उपाययोजना आखणं गरजेचं आहे। काल घाटात 1 ट्रक 2 तेल टँकरचा अपघात घडला होता। तेलाचे टँकर रस्त्यावर उलटल्यामुळे संपूर्ण तेल महामार्गावर पडल्याने अनेक ट्रक तिथं घसरून अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। राष्ट्रीय महामार्ग पोलीस मदत केंद्राचे कार्यालय जवळ आहे। संबंधित विभाग व पोलीस कर्मचाऱ्यांची ठोस उपाययोजना न केल्यानं हा भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे। घाटात 4 ट्रकचा विचित्र अपघातामुळे वाहनांचं व मुद्देमालाची मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय, तर ट्रक चालक सहचालक केबिनमध्ये अडकलेत। त्यांना बाहेर काढण्यासाठी रेस्क्यू ऑपरेशन केलं जात आहे। गुजरात राज्यातील बस अपघातग्रस्त झाल्यानं जखमी प्रवाशांना रुग्णालयात दाखल केलंय। कोंडाईबारी घाटात नेहमी अपघात होत असल्याने अनेकांना अपंगत्व व प्राण गमवावे लागत आहेत। या अपघातात 4 ट्रक व बसचं मोठं नुकसान झालंय। राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती। महामार्ग पोलिसांनी वाहतूक सुरळीत करण्यासाठी पर्यायी रस्त्यानं वाहतूक वळवून वाहतूक सुरळीत सुरू केली आहे। घाटात वारंवार होणाऱ्या अपघाताबाबत संबंधित विभागानं ठोस उपाययोजना करणं गरजेचं आहे। महाराष्ट्र क्रांति न्यूज साठी प्रतिनिधि सागर मेटकर, विसरवाड़ी, नवापुर। और फुल स्पीड पे आता था। मैं मेरी साइड से चलता था, मेरी आगे वाले की गाड़ी जाती थी, वो सामने पूरा स्पीड पे वो मेरे आगे वाले पीछे आ गई। 1 के 2 बार ठगा, तो उतने बाद में उसकी मेरी आगे वाली दीवार पर आया गया। क्योंकि मेरी कुछ गलती भी नहीं, कुछ नहीं उसमें, वो सामने वाला पूरा स्पीड पे आया था। फिर तुमने कैसे बचाया लोगों को? वो पूरा ब्रेक में वहाँ खड़ी कर दिया साइड में। ऐसा कितना लोग जख्मी है? आदमी 15 आदमी होगा। कहाँ जा रहे थे? सूरत अमळनेर जाता था। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।